आदेश माऊली, रामकृष्ण आणि माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर भगवान विष्णू. या ठिकाणी माऊलींचं जे आपलं समाधीस्थान आहे आळंदीचं, समजा कधी गर्दीच्या निमित्ताने आपल्याला समाधीचं आतमध्ये जाऊन दर्शन घेता नाही आलं, असं होऊ शकतं कदाचित, तर कधी नाही तर नाराज व्हायचं नाही. माऊलींचं फक्त आपल्या जो मुख्य द्वार आहे तिथून पायरी आतमध्ये यायला मिळालेल्या तरी आपलं भाग्य उदयाला आलं समजायचं. मग कळसाचं दर्शन घ्यायचं जसं आता तुम्ही घेत आहे. आणि त्याप्रमाणे जमलंच तर इथे गणपती माऊलींचं मंदिरामध्ये गणपतीचं स्थान आहे. तेव्हा आपल्याला दिसतंय गणपती मंडप असं लिहिलेलं आहे. आणि असं गणपती मंडप आणि इथे गणपती आहे माऊलींचा. इथे हा सूर्यस्वरातली माऊलींचा महागणेश आहे की जो आपल्याला म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन आहे. पहिल्या सुरुवातीला ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्य, तर हे ह्याच गणपतीवर रचलेलं आहे. आणि आपल्याला लक्षात आणि त्याप्रमाणे इथे दर्शनाचा लाभ नाही झाला तर आपल्याला आपण इथे येऊन माऊलींच्या अगदी बाजूलाच इथून तुम्हाला ह्या बाजूने इथून तुम्हाला अगदी माऊलींच्या दर्शनाचं शकेल, तर तुम्ही ते दर्शन लाभ घेऊ शकता. माऊलींच्या दर्शनाचा इथून लाभ होऊ शकतो तुम्हाला, मग इथून दुसरा मिळालेला लाभ. आणि किंवा मग माऊलींचं जे इच्छापूर्ती स्थान आहे जो सोन्याचा पिंपळ आहे तिथून ते दर्शन घेतलं तरी आनंद आहे. आजान मागे जेथे जरी माऊलींचं दर्शन घेतलं तरी आनंद आहे. रामकृष्ण आणि माऊली आदेश.